धन्यवाद. विनायक देशमुख या खेळाडूचं नामांकन होतंय. 9व्या पर्वातील पहिला सामनावीर हा पुरस्कार, हा सन्मान ज्याला प्राप्त होतोय त्याचं नाव आहे विनायक देशमुख. विनय देशमुख. आदरणीय दिनेश शेठ पाशीलकर साहेब यांच्या शुभ हस्ते सामनावीर हा पुरस्कार, हा सन्मान इथे प्रदान केला जातोय. दिनेश शेठ पाशीलकर यांच्या शुभ हस्ते विनय देशमुख हा पहिला खेळाडू ठरतोय या स्पर्धेतील सामनावीर पुरस्कार प्राप्त करणारा. अभिनंदन विनय, अभिनंदन तुमच्या संघाचं. खूप चांगला क्रिकेट, खूप चांगलं खेळ तुम्ही सादर केलात, त्याबद्दल तुमचं कौतुक. 8व्या पर्वातील विजेता संघ आग्री बॉयज रोड ज्यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त केलं होतं तोच संघ मात्र पहिल्याच दिवसात खेळतोय. तो सोनार सिद्ध धाटाव ए या संघाविरुद्ध. आग्री बॉयज रोड या संघाने नाणेफेकीच्या आधारावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय इथे स्वीकारलाय आणि प्रतिस्पर्धी संघ सोनार सिद्ध धाटाव अ संघाला इथे मात्र आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी. दोन्ही संघांना मनपूर्वक हार्दिक सदिच्छा, शुभेच्छा. कुठलाही संघ विजयी हो, मात्र खेळाचा विजय आणि खेळाचा सन्मान हा महत्त्वाचा घटक. शिस्त आणि वेळेचं भान दोन्ही संघांनी राखावं. मैत्रीपूर्ण भावनेतून हा सामना आणि ही स्पर्धा प्रत्येक खेळाडू बांधवांनी खेळावे ही आमची मनोभावे इच्छा असते. निलेश आणि सिद्धू मोरे अशी सलामीवीर जोडी आपण मैदानाच्या आत पाहतोय. जर कुठल्याही खेळाडूला कुठल्याही प्रकारची गरज असेल तर प्रथम पंचांची अनुमती, पंचांची परवानगी घ्या. जर तुम्हाला फळी, तुमची बॅट चेंज करायची असेल तर पंचांची परवानगी ही पहिला आवश्यक घटक. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आग्री बॉयज रोड संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज निशी कर्णेकर. मागच्या सत्रामध्ये 8व्या पर्वामध्ये निशी कर्णेकर यांनी उत्तम दर्जाची इथे मात्र हलक्या हातानं चेंडूला डिफेन्सिव्ह रित्या खेळतोय, सन्मानपूर्वक खेळतोय आणि आपला अकाउंट ओपन करतोय. एका धाबीने निलेश आपलं खातं ओपन करतोय आणि संघाचं देखील खातं ओपन होतंय. तर लक्ष्मणजी मोरे साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं आर्थिक पारितोषिक इथे जाहीर होतंय आग्री बॉय रोड संघाच्या सर्व गोलंदाजांसाठी. रनअप मध्ये वारंवार इथे मात्र अडथळा निर्माण होतोय निशी कर्णेकर या गोलंदाजाच्या आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय व्यत्यय येताना. आमचे सर्व सन्माननीय शिलेदार, या स्पर्धेचे आयोजक तुषारजी शिंदे साहेब असतील, संकेतजी देशमुख साहेब असतील, बाळाजी, त्यानंतर राजू केरकर साहेब असतील, सर्व आमचे सन्माननीय आयोजक. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला पंच करतोय, चेंडू वळतोय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. एंडफील्डच्या आतच चेंडू अडवला जातोय आणि फक्त एकच धाव प्राप्त होते ती फलंदाज सिद्धू मोरे याला. एका धावानं सिद्धू आपला अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 2 वर. 2 चेंडू 2 धावा, प्रति चेंडू मागे 1 धाव अशी धावसंख्या. बाळाजी महाबळे अखेरच आमचे कोलाड संघटनेचे अध्यक्ष आहेत संकेतजी देशमुख. आता यावर्षी काहीतरी चेंज झालंय, पप्प्या शेट्टी यांना अध्यक्षपद दिलंय. आमचे भाऊजी राजूजी केरकर साहेब आणि आमचा बंधू तुषार मोरे मैदानाच्या आत, डॅशिंग पर्सनॅलिटी. आणि आमचे फोकसमॅन तुषार शिंदे साहेब. वारंवार निशी कर्णेकर याच्या रनअप मध्ये व्यत्यय. लगेच आपण बघतोय सकाळच्या सत्रामध्ये ड्यू होता, थोडासा ओळा होता, मात्र आमचे ड्रीम्स 11 लाईव्ह
कौस्तुभजी पाटील यांचे अथक परिश्रम ही स्पर्धा थेट प्रक्षेपण करण्यासाठी. फुलटॉस चेंडूला ऑन ऑफ ड्राईव्ह केलं जाते आणि चेंडू वळतोय तो डीप मध्ये. जोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर झडप घालतोय तत्पूर्वी एक धाव घेण्याची संधी इथे मात्र निलेशला प्राप्त होते आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 3 वर. 3 धावा धावफलकावर. निशी षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र रिव्हर्स ठोक खेळण्याचा प्रयत्न. नो चेंडूचा इशारा पंचांमार्फत. ओव्हरस्टेप झाला होता किंवा लाईन टच झाली होती आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय पंचांनी अचूक निरीक्षण केल्यानंतर तदनंतर नो चेंडू इथे मात्र घोषित केला आणि फ्रीचा देखील इशारा आमच्या स्कोरर पर्यंत पोहोचवलाय. फ्री हिट असेल लक्षात घ्या बाप. चार धावा धावफलकावर. फ्री हिट. मिशी आखूड टप्प्यात चेंडूला हुक करतोय. चेंडू लॉंग लेग क्षेत्राकडे वळतोय. सीमारेषे बाहेर जाणारा हा धावीर चौकार. धन्यवाद. तर नक्कीच सुरुवातीला थोडासा अडखळत चाचपड होता निशी आणि त्याच कारणास्तव तो नो चेंडू आणि या फ्रीटवर 4 धावा. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक आगळा वेगळा फटका मात्र खेळाचं होतं ऑफ साईडला. रिव्हर्स स्ट्रोकच्या पद्धतीनं मात्र इथे चेंडू वळतोय तो शॉर्ट लेग क्षेत्राकडे. फक्त एकच धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 9 वर. शेवटचा चेंडू असेल. 9 धावा धावफलकावर. असं वाटलं होतं की निशी या षटकामध्ये एखादा दुसरा गडी प्राप्त करेल मात्र समीकरण थोडंसं वेगळंच दिसतंय. चित्र थोडंसं बदललंय. निशी षटकातील पुढचा चेंडू. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न. डिफेन्स करण्याचा प्रयत्न कारण चेंडूने जास्त उसळी घेतली होती. सन्मान देण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाची सांगता समाप्तीनंतर सोनार सिद्ध धाटाव असंघाची धावसंख्या बिनबाद 9. क्षणभर विश्रांती घेऊया. या ऐकूया सुमधुर संगीत. धन्यवाद. अल्पेश पाटील आयकॉन खेळाडू आहे. प्रत्येक संघामध्ये 4 आयकॉन खेळाडू खेळण्याची एक चांगली नामी कल्पना इथे मात्र आयोजकांनी या 9व्या पर्वात प्रत्येक वर्ष काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न आमचे सन्माननीय आयोजक करत असतात आणि त्यातलाच हा वेगळा पैलू. प्रत्येक संघामध्ये 4 आयकॉन खेळाडू. अल्पेश पाटील येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक महत्वपूर्ण हे दुसरं शक्ती खेळातील पॉवर प्ले मधील हे षटक. पहिला चेंडू अल्पेश. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला. यॉर्कर चेंडूला रिव्हर्स खेळणं नक्कीच कधी कधी घातक ठरू शकतं कारण आज आपण पाहतोय क्रिकेट बदललंय. क्रिकेटमध्ये बऱ्याचशा सुधारणा बरेचसे कल्पक फटके निर्माण झाले. हेलिकॉप्टर शॉट असेल, पल्लू स्ट्रोक असेल, बरेचसे असे नाविन्यपूर्ण प्रयत्न झाले आणि ते यशस्वी ठरले कारण यॉर्कर चेंडूला पहिला डिफेन्स करणंच महत्त्वाचं ठरलं जायचं. मात्र यॉर्कर चेंडूवर षटकार देखील ठोकण्याची किमया आता खेळाडूंनी ती कला अवगत केली. महेंद्रसिंग धोनी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्या फटक्याला स्थान निर्माण करून दिलं आणि आज आपण पाहतोय बरेचसे खेळाडू हा फटका खेळण्यामध्ये अतिशय प्रावीण्य प्राप्त केले. त्यामध्ये टेनिस क्रिकेटमधील कृष्णा सातपुते या खेळाडूचा दबदबा प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर अल्पेश दुसऱ्या चेंडूवर 1 धाव खर्च करतोय. सिद्धू मोरे खेळतोय 7 वर. त्याला साथ देतोय निलेश 2 या धावसंख्येवर. अल्पेश
राईट ओर द विकेट. इथे मात्र चेंडूला चाबूक शॉट खेळतोय, चेंडूला पंच करतोय, चेंडू कव्हर मधून स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये वेगाने जातोय. सीमारेषे बाहेर आलेला हा धावीर चौकार. धावफळक दुहेरीमध्ये पोचतोय 14 14 धावा धावफळकावर. जी संधी मिळाली त्या संधीच्या अनुषंगानं प्रयत्न आणि सफलता अल्पेश. इथे मात्र बॅटची एज आणि 2 क्षेत्ररक्षकांना चुकून चेंडू फाईन लेग क्षेत्राकडे वळतोय. चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा धावीर चौकार. थँक्यू. तर नक्कीच इथे मात्र आमच्या जीवन ग्रुप साहेबांकडून 3 विकेटच्या हॅट्रिकसाठी 3 सोडा फ्री आणि सलग 3 चौकार ठोकले तर त्यासाठी देखील इथे सुरेख चेंडू. लक्ष्मण मोरे साहेबांकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 2 चौकार खर्च केल्यानंतर इथे मात्र चेंडू निर्धाव हाताळतो अल्पेश. आयकॉन खेळाडू आहे. 18 धावा धावफळकावर. शेवटचा चेंडू अल्पेश. इथे मात्र बॅटची एज संधी आणि ते मात्र 2 प्रयत्नात यश मिळालं नव्हतं. तिसऱ्या प्रयत्नात यश मिळेल की काय असं वाटलं, मात्र आयुष्यमान भवचा शुभाशीर्वाद. झेल धरतीला दान होतोय, जीवनदान मिळतंय. पहिली लाईफलाईन 1 धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 19 वर. क्षणभर विश्रांती घेऊया. या ऐकूया एक सुमधुर गीत. थँक्यू. तर आमच्या समवेत या समालोचन कक्षामध्ये या स्पर्धेचे फोकसमॅन आदरणीय तुषार शिंदे साहेब आमच्याशी निगडीत होते आणि नक्कीच यापुढची जी काही षटकं आहेत त्याचं धावतं वर्णन, धावतं विवरण मराठी या भाषेमध्ये आपण ऐकूया तुषार शिंदे साहेबांकडून. धन्यवाद संदीपजी मोरे. आपण ऐकलात आवाज अर्थात संदीप मोरे यांचा. एक जुईचंद्रन गावाचा हा आवाज होता. एक कलाकारांचं गाव अर्थात त्यांचं जन्मगाव जरी रोट असलं तरी मात्र ते कलाकारांच्या गावामध्ये आता स्थायिक आहेत. ते सुद्धा या स्पर्धेत आलेत. मनापासून त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि वळतो या स्पर्धेकडे. पहिल्या दिवशी माईक घेतला कारण धाटाव विरुद्ध आगरी बॉईज हा सामना आहे. त्याला रंगला पाहिजे, चढला पाहिजे, दांगला पाहिजे, रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये भिनला पाहिजे. कारण हा मानाचा हा आहे रोह्याचा विश्वचषक. या धर्तीवर या खेळपट्टीवर जबरदस्त खेळ झाला पाहिजे. नक्कीच त्या जोगी गोलंदाजी त्या जोगी फलंदाजी मैदानात रंगली पाहिजे. रसिक मायबाप प्रेक्षकांचे सुद्धा नक्कीच चांगला असं योगदान असेल. पहिला चेंडू ब्लॉक पद्धतीचा चेंडू यावेळेला ऑफ साईडला कट केला. क्षेत्ररक्षक चांगला क्षेत्ररक्षण करताय. त्या दरम्यान मात्र चांगली धाव पाहायला मिळतोय. एक जोरदार अपील नक्कीच करतोय. आत्मविश्वास त्या दरम्यान मात्र सुरक्षितरित्या कीस धाव मध्ये पूर्ण केली जाते. तो फलंदाज निलेश मस्कर. निलेश मस्कर 21 धावा धावफलकावर. समोरचा संघ आगरी बॉईज रोहा ग्रामीण असोसिएशन मध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला संघ. ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष अर्थात संकेतजी देशमुख यांनी चांगले खेळाडू घडलेत मैदानात. तेच एकामेका समोर लढतायत. पाहूया निशी कर्णेकर एक चांगला गोलंदाज, त्याच ताबडीचा एक चांगला फलंदाज निलेश मस्कर स्ट्राईकवर. यावेळेला गुड लेन्स स्पॉटवरून उंची घेणारा चेंडू
पंच नाखुश, दोन्ही हात पंच सांगतात की हा चेंडू स्क्वेअर आहे. गुडलँड स्पॉटवर उंची घेतल्यानंतर अति उंची घेतलेला चेंडू आणि 1 बाउन्सची वॉर्निंग. चांगलाच अतिदक्ष पंच आपण पाहतोय. नयन शिंदे आणि गणेश साळवी. वेळ वाया घालवायचा नाही मित्रांनो. आजच्या दिवशी अर्थात शिवजयंती आणि जाणता राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या झेंड्याला जर चेंडू लागला तर ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष आमच्या मंडळाचे एक धडाडीचे सभासद संकेतजी देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. थर्ड हॅम्पर कडे जातोय रिव्ह्यू, कारण मागाशामध्ये आपण त्यांना वॉर्निंग दिली होती अर्थात 1 बाउन्सची. थर्ड हॅम्पर कडे नक्कीच निर्णय पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल, कारण पहिला चेंडू ज्या वेळेला निशीने हाताळला त्यावेळेला 2 धावा दिल्या होत्या आणि तदनंतर जो चेंडू थोडासा आक्षेपार्ह ठरला, थोडासा आक्षेप व्यक्त केला पंचांनी आणि इथे आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या दालनामध्ये इथे मात्र निर्णय प्रलंबित आहे. तर कुठलीही अशा प्रकारची बाब पंचांच्या निदर्शनास येते त्यावेळी तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते आणि त्याचाच इथे थोडासा आपल्याला वाट पाहावी लागेल की तिसऱ्या पंचांची मदत घेतल्यानंतर निर्णय जाहीर होईल. 10व्या पर्वामध्ये 10वीर चषक एक वेगळ्या रंगात असेल, एक वेगळ्या रूपात या संपूर्ण रायगड जिल्ह्याला पाहायला मिळेल अशी शाश्वती या सर्व आयोजन समितीने दिली आहे. प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम किंवा कल्पना त्यांच्याकडून पाहायला मिळते. आमचे बाळाजी महाबळे साहेब आणि आणखीन काही कमिटी मेंबर्स निर्णय पाहण्यासाठी व्यवस्थित पाहण्यासाठी तिथे गेलेत आणि त्यांच्याकडून निर्णय पंचांपर्यंत पोहोचेल. तिसऱ्या पंचाच्या बाजूला कोणी जायचं नाही आहे. पहिल्या चेंडूवर नक्कीच वॉर्निंग दिली होती. त्यानंतर आता गुडलेन्स पाठवून उंची घेणारा चेंडू फलंदाजाच्या किती उंचावरून गेलाय ते नक्कीच ठरवलं जाईल. पंच आपल्या जागेवर जातील आणि तदनंतर निर्णय जाहीर करतील. कारण खेळपट्टीवर ज्या वेळेला खेळाडू खेळत असतो त्याची उंची किती आहे, हाईट फॅक्टर किती आहे हा महत्त्वाचा घटक असतो आणि त्या अनुषंगानं तो निर्णय देखील अपेक्षित असतो. नो चेंडू घोषित झालाय. वन बाउन्सची सुद्धा फ्री हिट, 2 बाउन्स. पुढचा चेंडू फ्री हिट असेल निशी कर्णेकर.
धावसंख्या झाली ती 23. निशी आपल्या षटकातील पुढचा चेंडू, शॉर्ट पद्धत चेंडू आडव्या बॅटनी नक्कीच मारता, या वेळेला मात्र सरस ठरतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, मात्र अशीच गोलंदाजी करावी लागेल आपलं आगरी बॉईज संघासाठी. जबरदस्त खेळ करावा लागेल, जबरदस्त क्षेत्ररक्षण करावं लागेल. मैदानात काय घडणार, रोडगावच्या आशा अर्थात लक्ष्मण मोरे असतील, जनार्दन मोरे यांच्या आशा आहेत रोडगावाच्या या खेळाडूंवर. एक चांगला चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण. रोहा ग्रामीण असोसिएशनचा कर्णधार नयन जोशी, यशच्या मागे मात्र आपण एक चांगला आपला रोल निभावताना दिसतोय. समोरचा संघ त्या ताकदीचा आहे, ज्या ताकदीचा आहे त्यांना सुद्धा माहीत आहे. मैदानात निलेश मस्कर असेल आणि असेल तो त्या बरोबर असेल तो अर्थात सिद्धांत मोरे. या षटकातील 3 चेंडू बाकी, आपल्या षटकातील चौथा चेंडू. लोअर फुलटॉस पद्धत चेंडू हलक्या हाताने नक्कीच खेळला जातोय. चेंडू कव्हर क्षेत्राकडे जाईल, त्या दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात, 2 धावा जोडल्या जातात त्या अर्थातच सोनार सिद्ध धाटाव असंघात. धावसंख्या पोहोचते ती 25 या धावसंख्येवर. समोरचा संघ आगरी बॉईज, याला तगडं आव्हान ठेवावं लागेल, आव्हानात्मक धावसंख्या उभारावी लागेल आणि त्यासाठी मैदानात या दोघांना जबरदस्त फलंदाजी करावी लागेल. मात्र निशी कर्णेकर याला चांगली गोलंदाजी करावी लागेल, वेळेवर नियंत्रण नक्की ठेवावं लागेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी, जणू काही जो टप्पा शोध आहे की मला कुठं गोलंदाजी करायचं आहे. जशी खेळपट्टी करताना हा इथं येऊन गेलाय आणि त्या टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे. कारण नारायण मोरे असतील, धनंजय पुकळे असतील आणि असे काही जादू या अर्थात खेळपट्टीत भरले. यावेळेला चेंडू उचलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक घेतोय सोपा झेल आणि निलेश मस्करच्या खेळीचा होतोय अंत, बसतोय हादरा. थँक्यू. सनी 11 वर्से संघाचा कर्णधार, आपली प्लेइंग 12 ची लिस्ट आणि सोनार सिद्ध धाटाव ब संघ संघाचा संघनायक आपण आपल्या प्लेइंग 12 ची लिस्ट घेऊन कृपया टॉस साठी यायचंय. मी विनंती करतोय दोन्ही संघाचे कर्णधार आपले प्लेइंग 12 ची लिस्ट घेऊन कृपया टॉस साठी या. 13 चेंडूत 18 धावांची खेळी करून बाद झाला तो फलंदाज निलेश मस्कर. 15 धावांची खेळी करून बाद झाला. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय सूरज भगत सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. का म्हणून मला आयकॉन म्हणून वर्णी लागले करतात. मैत्री चषकात सुद्धा याचा खेळ आपण पाहिला. जबरदस्त असा 80 धावांचं आव्हान याच संघासमोर ठेवूया अर्थात वागेश्वर संघासमोर ठेवलं होतं. मात्र ते आव्हान वागेश्वर संघाने सहजरित्या पेलले होते. त्यामध्ये आयकॉन आपण असेल तर नक्कीच नयन जोशी असेल, याने सुद्धा चांगला रोल निभावला होता. मात्र तो सामना, तो दिवस आणि आजचा दिवस हा वेगळा आहे. मैदानात नयन जोशी नवीन षटक घेऊन येतोय. सिद्धांत मोरे याला मात्र आपल्या संघासाठी जबरदस्त खेळी करावी लागेल, तसंच जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल ती नयन जोशी याला. उलटात पद्धत चेंडू आणि या बोनसच्या रूपात नक्कीच धाव येत आहेत. बिमार पद्धतीचा चेंडू पंच दंडित करतात, नो बॉल आणि हा बोनस 5 धावांचा. या नक्कीच असणार आहे. फ्री हिटचा फायदा घ्यावा लागेल. कोलाड क्रिकेटच्या असोसिएशनचे अध्यक्ष पप्पे माबळे सुद्धा आले. तर या दरम्यान मात्र फ्री हिटला खेचलाय. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक थोडा खराब क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू सीमारेषे पार परार चौकार येतोय. कमॉन डीजे. चौतीस धावा धाव फलकावर. नयन जोशी कमबॅक करावं लागेल.
या दरम्यान मात्र स्ट्राइक अप्रतिम असा कलात्मक फाटा पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषे बाहेर पसार, चौकार. जबरदस्त खेळ मैदानात रंगतोय. जबरदस्त अशी गोलंदाजी करावी लागेल अर्थात आगरी बॉईज रोड संघाच्या कर्णधाराला नयन जोशी याला. मैदानात मात्र सिद्धांत मोरे सुसाट सुटलाय. यावेळचा रिव्हर्स फटका आणि हाही चेंडू सीमा रेषे बाहेर पसार, फरार. चौकारांची हॅट्रिक पे नक्कीच साकारली जाते सिद्धू मोरे यांच्या बॅटीतून. यावेळेचा चेंडू मात्र निर्धाव होता. जीवन गुरव ड्रीम सोडा यांच्याकडून नक्कीच 3 सोड्यांचा मानकरी ठरतोय. नंतर त्याने आपलं जाऊन ते 3 सोडा प्यायचं आहे. अर्थात नयन जोशीला पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. या पद्धती आधीचा चेंडू अतिशय सुरेख टाकला होता. पुढील चेंडू या वेळेला उचललाय. चेंडू हवेत गेलाय. चेंडू लटकतोय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक सोडणार झेल, मिळणार जीवनदान. राणा मोरे यांच्याकडून झेल सुटणं म्हणजे ही एक धोक्याची घंटा असू शकतोय. मगाशी सतेज चोरगेकडे झेल सुटला. नयन जोशी खराब गोलंदाजी करतोय. काय संकेत आहेत, काय होणार. मात्र या सामना संपता अर्थात क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत पडत नाही तोपर्यंत सामना काय घडणार हे सांगू शकत नाही. मैदानात मात्र सुसाट सुटलाय तो सिद्धांत मोरे. त्या समोर आहे तो नयन जोशी. नयन जोशी आपल्या षटकातील पुढचा चेंडू. या वेळेला एक फ्लिक पद्धत चेंडू यावेळेला ठोकलाय. अप्रतिम षटकार घातलाय. घावनी दाखवलाय ढाबीर नगरी रोहा गाव. पन्नास धावा धाव फलकावर. चार षटकांचा खेळ झालाय. 50 धावा धाव फलकावर. अशीच फलंदाजी नक्कीच करावी लागेल सिद्धांत मोरेला. कारण समोरचा संघ अर्थात आगरी बॉईज रोड याला तगडा आव्हान ठेवावं लागेल. त्यांच्या सुद्धा जबरदस्त फलंदाजी आहे. अर्थात नयन जोशी आहे, कल्पक राणा आहे, तुषार मोरे आहे आणि सतेज चोरगे, संदेश मानलेकर. हे 5 दिग्गजांना रोखावं लागेल. मैदानात मोठ्या धावा ठोकाव्या लागतील. अजून या 50 धावा आपल्याला कमी पडू शकतात. या षटकात जबरदस्त खेळी करावी लागेल. विशाल कदम आमचे सभासद आहेत. यांच्याकडून जी चौकांची हॅट्रिक झाली त्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय सिद्धांत मोरेसाठी. सिद्धू फुल ऍक्शन मध्ये. मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदान आता स्ट्राईकचा भार घेणार आहे. देवीदास धोंडगे यांच्याकडून सुद्धा त्यांचे मामा आहेत त्यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आले आहेत हॅट्रिक साठी. नवीन गोलंदाज पाहतोय भावेश. भावेशच्या पहिला चेंडूवर क्रिकेटिंग शॉट पाहिला. एक सन्मानक पद्धतीचा फटका नक्कीच पाहिलाय. पण मात्र इथे सरपंच आलेले तर जनार्दन मोरे उलटा डाव टाकणार आणि त्यांनी सुद्धा जर या फलंदाजाला सिद्धांत मोरेला बाद केलं तर 500 रुपये प्रति चाली सुद्धा करणं माहीत आहे. राजकारणाचे धडे घेतलेले आहेत. मैदानात काय करणार. भावेश आपल्या षटकातील दुसरा चेंडू. एक चांगल्या पद्धतीचा चेंडू, चांगल्या पद्धतीचा फटका. मात्र क्षेत्ररक्षण निशी थांबतोय. मात्र थ्रो जातोय तो विकेट किपर एंडला. चांगल्या आर्म्स पाहायला मिळतात. चांगला थ्रो पाहायला मिळतोय. मात्र 2 धावा जुळल्या जातात त्या धाटाव संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या पोचते ती
53 या धावसंख्येवर. 12 चेंडू आणि 29 धावांवर नाबाद खेळी करतोय फलंदाज सिद्धू. सिद्धू म्हटलं की नवजय सिंग सिद्धूची आठवण येणं गरजेचं आहे. मात्र भावेशला माईक अर्थात कटनी आंबलो सारखी गोलंदाजी करायला लागेल. यावेळेचा चेंडू ब्लॉक मध्येचा चेंडू. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा सुद्धा एक डेंजर एंडला चांगल्या पद्धतीची धाव पाहायला मिळतोय. मैदानात मी आहे, मी धावा पूर्ण करणार असं काही जणू सांगतोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा नित्यांत प्रयत्न करतोय, त्यामध्ये यशस्वी ठरतोय. चांगल्या पद्धतीची फलंदाजी मैदानात पाहतोय. धावसंख्या पोहोचली ती तब्बल 55 अर्थात डबल 5 या धावसंख्येवर. राजेश कांबळे सुद्धा चिंताग्रस्त आहेत. काय होणार आगरी बॉईज बरोबर. जनार्दन मोरे आहे तिकडे, लक्ष्मण मोरे आहेत, यांच्या सुद्धा डोक्यात कॅल्क्युलेशन चालणं, कारण कॅल्क्युलेशन चालवणं हे गरजेचं आहे. मैदानात काय घडणार, अजूनही या षटकातील तब्बल 3 चेंडू येणं बाकी. हे 3 चेंडू म्हणजे या स्लॉग षटकातील शेवटचे असणार आहेत. याचा किती फायदा घेणार हे धाटावचे 2 फलंदाज अर्थात सूरज आणि सिद्धू. या वेळेला उठवलाय, उचललाय आणि चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. चौकार. एकोणसाठ धावा धावसंख्यावर. चांगली फलंदाजी चालू आहे धाटाव संघाची. जबरदस्त आव्हान ठेवणारे त्या आगरी बॉईज संघाला. भावेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेचा चेंडू उचललाय सरळ बॅट आणि ठोकलाय अप्रतिम षटकार. थँक्यू. लगेच तुषारजी शिंदे, दाटावचा संघ या संघाला विचारतोय की 8व्या पर्वातला तुम्ही विजेता संघ होता, आता तोच संघ हा खेळतोय का, हा प्रश्न देखील भेडसावतोय तमाम क्रीडा रसिकांना. भावेश आपल्या षटकातील. यावेळेचा चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू, मात्र पंच अपिलाला सहमती दर्शवतायत, बाद देत आहेत. 17 चेंडूची जबरदस्त असा 41 धावांची खेळी करून शेवटच्या चेंडूवर बाद झाला फलंदाज सिद्धांत मोरे. जबरदस्त खेळ, टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत मित्रांनो. क्रिकेटचा विजय झाला पाहिजे, जिंकणारा संघ कुठलाही असो. तत्पूर्वी मी विनंती करतोय सोनार सिद्ध धाटाव संघाला आणि अर्थातच दुसरा संघ प्रतिस्पर्धी संघ सनी 11 वर्षे या दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती करतोय नाणेफेक करण्यासाठी यायचे आहे आणि येताना आपली प्लेइंग 11ची लिस्ट सुद्धा घेऊन यायची आहे. तर वेळ वाया घालवायचा नाही मित्रांनो, लगेच नाणेफेकसाठी यायचं आहे. आणि नंतरचा आवाज ऐकण्यासाठी अर्थातच आजचा दिवस छत्रपती शिवाजीराव भोसले यांचा आहे आणि नंतर भोसलेंचा आवाज ऐकणं सुद्धा गरजेचं आहे. घेऊन चलतो अर्थात जयेश भोसले यांच्याकडे. पासष्ट धावा बनल्यात, 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. धन्यवाद. जिथे मात्र तुम्ही आवाज ऐकत होतात, एका बाजूला संदीपजी मोरे, तुषारजी शिंदे यांचा आवाज ऐकायला मिळत होता. उत्तरादाकडे वळूया, जिथे मात्र या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाणार, काय घडणार, काय बिघडणार, एक चुरशीची आणि महत्वाची लढत तुम्हाला पाहायला मिळते. या मॅच मध्ये खूप काय लिहून ठेवलंय, खूप काय वाढून ठेवलंय. येणाऱ्या 30 चेंडू आणि 66 धावा, जिथे मात्र एक मोठं लक्ष उभारण्यात आलंय. सोनार सिद्धी धाटाव यांच्या माध्यमातून
काही पर्व पहिले मी त्या स्पर्धेसाठी उपस्थित जरूर झालो होतो. अनेक उत्कृष्ट आयोजक देखील आहेत, परंतु आजचा दिवस त्यांच्यासाठी या क्रिकेटच्या पर्वामध्ये काय वाढून ठेवलंय. अनेक वेळा आम्ही म्हणतो की विजयसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोतडा पाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला, स्वर्गात गेल्यावर ज्याला झुकून देवाने मुजरा केला, असा मर्द मराठा राजा शुभा होऊन गेला. शिवरायांना प्रथमतः त्रिवार मुजरा करूया, मैदानाकडे वळूया. या 66 धावांचा पाठलाग, एक मोठं लक्ष उभं करण्यात आलंय. खऱ्या अर्थानं जर आपण मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकता 30 चेंडू आणि बनवायच्या 66 धावा. अर्थात मला आठवण होते 12 मार्च 2006 साली जोहान्सबर्ग साऊथ आफ्रिकेच्या या ठिकाणी एक मोठी मॅच झाली, जिथे मात्र अवघ्या 3.5 तासामध्ये इतिहास रचलाही गेला आणि इतिहास मोडीसही काढला गेला होता. अर्थात साऊथ आफ्रिका संघाने विजेतेपद नोंदवलं होतं. 434 धावांचा पाठलाग लिलया पार केला होता. इतिहास काही वेळेला आपण म्हणतो की रंजक आहे. हा इतिहास इथे पुन्हा एकदा लिहिला जाणार का? आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. या 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. एकंदरीत जर का आपण विचार केला आगरी बॉईज रोट या संघाला हार्दिक शुभेच्छा. रुपेश मोरे रोट, एक सुप्रसिद्ध डीजे वादक रुपेश मोरे रोट वरून आगरी बॉईज रोट या संघाला हार्दिक शुभेच्छा कळवतो. धन्यवाद. प्रति षटकामागे 13.20 ची सरासरी गाठावी लागणार आहे, जिथे मात्र आस्किंग रन रेट सांगतोय 13.20 आस्किंग रन रेट आहे. या धावांचा पाठलाग कसा केला जाणार? गतवर्षी अर्थात या वर्षीच्या हंगामामध्ये 10 स्पर्धा ज्या संघाने आपल्या नावावरती नोंदवल्यात, परंतु अनेक वेळेला दातेजी आम्ही म्हणतो की इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात, तुम्ही मागे काय केलंय हे आम्हाला पाहायचं नाहीये. सध्याच्या घडीला मैदानामध्ये आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात ना, हे आम्हाला पाहायचं आहे. या 66 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाणार? आघाडीला जिथे मात्र आलेत फलंदाज 2 जिथे पाहायला मिळत आहेत. एका बाजूला नयन जोशी आणि त्याच्या साथीला प्रज्योत डाके ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. एका बाजूला सिद्धू मोरे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. सिद्धू काय फटकेबाजी केली, काय हँड अँड आय कोऑर्डिनेशन आहे. मैदानाच्या चहूबाजूला ज्याची फटकेबाजी पाहायला मिळाली होती. एक हाती किल्ला, एक पात्री अभिनय त्याने केले पहिल्या सत्रात. उजव्या यष्टीवरती स्क्वेअर कट केला आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अफलातून एफर्ट इथे पाहायला मिळतात. डेडिकेशन लेवल पहा ज्या पद्धतीने चित्याच्या चपळाईने चेंडूवरती गेला होता, परंतु खराब कलेक्शन. जिथे एक होत्या तिथे दुहेरी धावा अर्जित करण्यात येत आहेत. जिथे डोळ्याची पापणी लवते ना लवते तिथे एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये परावर्तित करण्यात येतं. हे आहे क्रिकेट. अनेक वेळेला आपण म्हणतो की क्रिकेट काय आहे, जिथे एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये परावर्तित करणं अर्थातच क्रिकेट. आणि तेच मैदानामध्ये पाहायला मिळते. आखो में इशारे, यस नो आणि वेट, चांगलं ताळमेळ, सुवर्ण संगम इथे जुळला. धाव आली. या 2 पहिल्या चेंडूवरती दुहेरी धावेने खातं खोलण्यात आलंय. आडव्या बॅटने स्लॉक स्वीप, चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. गरंगळ डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराजांचा हे गीत इथे सादर करण्यात येत आहे. मैदानामध्ये स्लॉक स्वीप पाहायला मिळाला. टिक फॉर टॅक, जशास तसं प्रत्युत्तर इथे मात्र दिलं जात आहे. चौकार आलाय स्लॉक स्वीप मधून. संघाची धावसंख्या 6. हा चेंडू सरळ बॅटने स्टेट डाऊन ग्राउंड, चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना लॉफ्टेड ऑन ड्राय, सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू.
काय फटकेबाजी करतोय नयन जोशी. चेंडूच्या मेरिट वरती खेळतोय. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आला, स्क्वेअर कट केला. तदनंतर खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळला. लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा स्लॉक स्वीप, सरळ डाललाय चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक तिसऱ्या चेंडूवरती तिसरा चौकार. थँक्यू. आदरणीय जनार्दनजी नारायण मोरे साहेब यांच्याकडून या फलंदाजासाठी अर्थात नयन जोशीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. तिथे स्लॉक स्वीप, काय फटकेबाजी केली, अतिशय फटकेबाजी. अनेक वेळेला आपण म्हणतो की वेल बिगन इज अ हाफ डन. जिथे एक चांगली सुरुवात जी आहे ना, तो शेवटही चांगला होतो. एक ब्राईट स्टार्ट मिळून देतोय स्वतः कर्णधार कॅप्टन लीडिंग ऑन द फ्रंट. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सिद्धूचा हा चेंडू सरळ बॅटने ओव्हर द बॉलर हेड, सरळ ट्रॅव्हल होत असताना बॅक टू बॅक चौथ्या चेंडूवरती चौथा चौकार. थँक्यू. टॉस होतोय, नाणेफेकीचा कौल. वर्षे संघाने टॉस जिंकलाय. वो बुलाती है मगर जाने का नहीं, राहत इंदोरींची ही कविता. परंतु या कवितेची तिसरी ओळ आहे, सितारे नोच कर ले जाऊंगा मगर खाली हात जाऊंगा नहीं. आज ज्या पद्धतीने खेळतोय ना मैदानामध्ये नयन जोशी, तो जरूर म्हणतोय की मी काहीतरी घेऊन जाईन परंतु खाली हात घरी जाणार नाही. सरळ बॅटने पुन्हा एकदा इथे खेळलाय, लॉफ्टेड ऑफ ड्राय, बॅक टू बॅक पाचव्या चेंडूवरती सणसणीत चौकार. थँक्यू. काय सुरुवात केली आहे, 22वा धाव फलकावरती आहेत. 5 चेंडू आणि 5 चेंडूवरती 5 चौकार ठोकणारा अर्थातच नयन जोशी मित्रांनो, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. अफलातून खेळ, चेंडूच्या मेरिट वरती कसं खेळावं, 38 सर्कल कसं भेदावं आणि त्या पद्धतीने तो मैदानामध्ये खेळतोय. ऑन साइडला 2 चौकार, सरळ बॅटने त्याने 3 चौकार त्याने ठोकलेत. काय अफलातून फटकेबाजी तो करतोय. एकविरा स्पोर्ट्स अजितजी कोकरे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक नयन जोशीसाठी, अर्थात मोरे साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. अजूनही आमच्या संकेती देशमुख यांच्याकडून पारितोषिक जाहीर होणं शेष आहे. मैदानामध्ये चौकारांची आतिषबाजी. लिलया चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडतोय. 22वा धाव फलकावरती आहेत. 66 धावांचा पाठलाग करायचा होता. येणारे चेंडू असणार आहेत ते इथून 44 धाव संख्येची गरज. ऑन दी पॅड आलाय, चेंडूला हलक्या हाताने खेळलाय, शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव तो जरूर येते. एकेरी धावेने संघाची धाव संख्या पुढे सरकेल. 23वा धाव फलकावरती आहेत. तिथे मात्र नयन जोशी मैदानामध्ये खेळतोय. मी निश्चित म्हणेन मत भूल वो उबाल जब तक जवानी है, तेरे इस अंदाज की तो पूरी दुनिया दीवानी है. काय फटकेबाजी खेळतोय तो मैदानामध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा. तेजसचा हा चेंडू सरळ बॅटने बॉटम हँडचा वापर केला, फ्रंट लेग पुढे आणलं, हलक्या हाताने केलेला हा फटका जिथे लॉंग ऑफ क्षेत्रामधून 1 धाव सहजरित्या मिळते. संघाची धाव संख्या एकाने पुढे. 24वा धाव फलकावरती आहेत. अर्थात अजूनही 42 धाव संख्येची गरज आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे असणार आहेत 22 चेंडू आणि 42 धावा. 22 चेंडू. गोलंदाजी मार्क वरती तेजस. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर एक सरप्राईज डिलिव्हरी होती, एक सरप्राईज पॅकेज राहिला होता. ज्या पद्धतीने हा चेंडू पाहिला, जो मात्र प्रज्योतसाठी होता, जो पडल्यानंतर कमी उसळीचा आणि अधिक वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळाला. पहा, एक चुकी किती महत्वाची ठरते मित्रांनो. एका चुकीनंतर काय काय घडू शकतं हे पाहायला मिळालं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. काय होती जी चुकी, जिथे मात्र अनेक वेळेला म्हटलं जातं की एक धाव गेल्यानंतर, दुहेरी धावे गेल्यानंतर आपल्याला काही फरक पडत नाही. आपण रचला एक इतिहास, 66 धावा बनवल्यात, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं. यष्टीरक्षकाने खराब थ्रो तिथे पाहायला मिळाला, जिथे त्याने कलेक्शन केलं नव्हतं. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा आला नयन जोशी आणि टोकले 5 चौकार. अर्थात तुमचा एक क्षण, जो तुमचं डेडिकेशन लेवल आहे,
ते चांगलं असावं लागतं. फटका बसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, स्वतः यष्टी रक्षकाने टिपलाय झेल. इथे प्रज्योत डाकी बाद. थँक्यू. ज्या पद्धतीने इथे मात्र खऱ्या अर्थानं नयन जोशी म्हणत होता की अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा. बॉलिंग की है, फील्डिंग की है, प्रॅक्टिस की है, मेहनत की है, एक अपना टाइम आएगा तो जरूर म्हणाला होता. परंतु गोलंदाजही तितकासा कमी नाही आहे आणि तोही म्हणाला हमारा भी टाइम आएगा. त्याने खेळाडू बाद केलाय. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा दाखल होईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये राणा मोरे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉट आर्म पूल करायचा होता. क्षेत्ररक्षक येतोय शॉट मिड विकेट क्षेत्रामधून, 38 सर्कल मध्ये चेंडूला फील्ड करेल. तद्वर आले एकेरी धाव, जिथे षटक क्रमांक संपुष्टात येते. ते दुसरं एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. या षटकामध्ये आल्या केवळ 3 धावा, 1 गडी जरूर बाद झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 66 धावांचा पाठलाग करत असताना बनवल्या गेल्यात 25 धावा. येणारे चेंडू असणार 18 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज. प्रति षटकाचा एकंदरीत विचार केला तर 13.66 आस्किंग रन रेट आहे. एक छोटी विश्रांती घेऊया, डीजे कडे जाऊया, एक मधुर संगीत ऐकूया. थँक्यू. येणारे चेंडू तुमच्याकडे असणार आहेत. अर्थात 18 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज. एकट्याने इथे खेळ करावा लागणार आहे. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल या मॅच मध्ये एक चांगलं प्रदर्शन करण्यासाठी. 8 चेंडू मध्ये 24 धावसंख्येवरती खेळतोय नयन जोशी. एक बहारदार खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळालाय, परंतु तो कशा रीतीने इथे मॅच संपुष्टात आणेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करण्यात आलाय. गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय, अर्थात सूरज याला इथे प्राचार्य करण्यात आलंय. हा चेंडू खोलवा टप्प्याचा आउटसाइड ऑफ स्टंप पंच आमच्याकडे वळतील, यात काय तीळ मात्र शंका नाही आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. इथे मात्र धावांचा जो पाठलाग करायचा जे अंतर आहे ना, हे कमी करण्याचा प्रयत्न गोलंदाज स्वतःही करताना पाहायला मिळालाय. एक धावाली अतिरिक्त स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या आता मात्र धावफलकावरती आहे ती 26. 40 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. 40 धावसंख्येची गरज. 18 चेंडूंचा खेळ शेष आहे. स्ट्राईकिंग वरती आहे नयन जोशी. हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू मध्ये व्हेरिएशन, पडल्यानंतर कमी गतीचा, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघणारा हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. प्लेइंग अवे फॉर द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. ऑन साइडला एक मोठा फटका खेचायचा हा निर्धार त्याने मात्र बनवला होता. बॅटच्या पाट्यामध्ये चेंडू येत नाहीये. उर्वरित काम यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षक चोखरीत्या पार पाडतोय. डॉट बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, पेट्रोलिंग करतोय जो मात्र डीप मिड विकेटला. एक धाव तो जरूर येते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जिथे लगावण्यात आल्या 27 धावा धावफलकावरती आहे. 27 रन्स ऑन बोर्ड. 27 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे. तिसरं चालू असलेली मॅच मैदानामध्ये आग्री बॉयज रोड एका बाजूला पाहायला मिळतोय, तर सोना सिटी दाटाव. दोन संघांदरम्यानची लढत. लॉर्ड फुलटॉस होता. ऑन साइडला केलेला हा फटका मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. तद्वर मात्र एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात आली आहे. अर्थात एकंदरीत विचार केला ना तर तेजसच्या गोलंदाजीचा ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली, केवळ 3 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केला होता आणि मॅच मध्ये घेऊन आला तो सुनाचे ती दाटाव या संघाला. आणि सातत्याने जी काही गोलंदाजी केली जाते त्याच्या पावलावरती पाऊल टाकतोय तो सूरज. सरळ बॅटने केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली. हा झेल इथे मात्र टिपला जातोय. खेळाडू क्रमांक 2 इथे मात्र नयन बाद.
थँक्यू. थँक्यू. एक कौतुक आपण करायला हवं तेही ड्रीम्स क्रिकेटचं, जिथे मात्र देवेन शिमकरचं मी कौतुक करेन. काय कॅमेरामध्ये, कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये त्याने आपला बॉल कैद केलाय आणि पहा शेवटच्या मुमेंट पर्यंत त्याने आपला चेंडू आपल्या कॅमेरामध्ये लेन्समध्ये कैद केला. रिप्ले आपण मेगा स्क्रीनवरती पाहू शकता. आपण पाहतो ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून युट्यूबवरती लाईव्ह प्रेक्षेपण शिवराज केबल नेटवर्क चॅनल नंबर 8 रायगड स्पोर्ट्सवरती या स्पर्धेचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता, थेट केबल चॅनलवरती देखील. नवीन फलंदाज संदेश उजव्या गॅस्टीवरती, जिथे मात्र लॉफ्टेड ऑफ ट्राय केला. क्षेत्ररक्षक येतो डीप मधून चेंडूवरती पैकी करण्यात येते. तद्वरजित करण्यात आलेले आहे दुहेरी धावा. या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 30-66 धावसंख्येचा पाठलाग मैदानामध्ये चालू आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा इथे तुम्हाला करावे लागेल. प्रयत्न कण वाळूचे रगडितात तेलही गळे, अनेक वेळा आपण असंही म्हणतो, परंतु इथे प्रयत्न कशा रीतीचे असणार, या 66 धावांचा पाठलाग कशा रीतीने होतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर, जिथे पंच आमच्याकडे पुन्हा एकदा वळत आहेत. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर धावा बहाल करण्यात आल्यात. एकंदरीत आपण पाहिलं ना तर सातत्याने पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप, गोलंदाजाने एकच दिशा आणि एक दशा जी काही आहे ना ती संघाची चांगल्या रीतीची पाहायला मिळाली. गोलंदाजाची दिशा ही संघाची दशा ठरवत असते. हा फटका ऑन साइडला केला. हा पांपूल क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली. इथे व्हॉलीबॉल सारखा पास केला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. काय षटकार आलाय. मला गोव्याची काही काळ आठवण झाली. गोव्याच्या बीच वरती व्हॉलीबॉल खेळलं जातं आणि एखादा बॉल पास करतो ना जो नॅटमॅन, तसा चेंडूला इथे पास केलाय. क्षेत्ररक्षकाने षटकार आला. संघाची धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती आहे ती 37 धावा. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. 37 धावा धावफलकावर, अर्थात 12 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. प्रति षटका गणिक इथून जर का आपण विचार केला तर 14.15चा आस्किंग रन रेट सांगतोय, परंतु या 14.15 धावा 50 धावा या कशा रीतीने बनवल्या जाणार. येणाऱ्या 2 षटकामध्ये अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळतील. क्रिकेटचे अनेक उलटफेर आपण पाहिलेत. क्रिकेटच्या पटलावरती अनेक वेळेला इतिहास घडला देखील गेलाय, परंतु हा इतिहास कशा रीतीने रचला जाणार. येणारे 12 चेंडू 29 धावसंख्येची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा तेजस याला प्राचार्य करण्यात आलाय. तेजस गोलंदाजी मार्क वरती आलाय, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं. केवळ 3 धावा दिल्या होत्या. अर्थात एक टर्निंग पॉइंट षटक त्याचं राहिलं होतं, परंतु हे टर्निंग पॉइंट षटक या मॅच मध्ये पुन्हा एकदा ज्या 4थ्या षटकामध्ये त्याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय, त्याच्या हातामध्ये संपूर्णता भाग्य इथे सोपवलं मी म्हणेन. हे कशा रीतीने तो आपली कामगिरी इथे सिद्ध करेल हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे. गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी मार्क वरती एक चांगल्या रीतीचं प्रदर्शन तुम्हाला करावं लागेल. तिथे एक पात्री अभिनय या उत्तरार्धामध्ये जिथे गोलंदाज तेजस करताना पाहायला मिळतोय. सोबती रे तू तुझ्याच अन तुला तुझीच साथ, शोधूनी तुझीच वाट चाल एकला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सातत्य राखतोय हा गोलंदाज. ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे, ज्या पद्धतीने आज तेजसची गोलंदाजी राहिली आहे ना, खेळपट्टीने त्याला साथ जरूर दिली आहे, परंतु मी म्हणेन की आज त्याचा जो काय नाणं खणखणी जे काय त्याचं वाचतंय, खेळपट्टीवरती एखादी नाणं ठेवलं आणि त्या नाण्यावरती जर का या गोलंदाजाला आज गोलंदाजी करायला सांगितली ना तर 6 पैकी 4 चेंडू तो निश्चित आजच्या दिवशी टाकू शकेल. असा एक टप्पा, अशी एक दिशा त्याला मात्र पाहायला मिळाले. आयकॉन खेळाडू आहे, जरूर ऑन साइडला खेळलाय, जिथे एक धाव येते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. लगावण्यात येतात 38 धावा धावफलकावरती आहेत. एकविरा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून जे काही नयन साठी जे काही 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय ते आमच्यापर्यंत सुपूर्द झालाय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. 38 धावा धावफलकावरती आहेत. हा फांबूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतो डीप मधून चेंडू खाली, कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. खेळाडू क्रमांक बाद होतोय. संघाला 3रा धक्का.
थँक्यू. आग्री बॉईज हा संघ जिथे मात्र 66 धावांचा पाठलाग करतोय. अनेक वेळेला आम्ही म्हणतो की एक आग्री सप्पे भारी, परंतु आज आग्री थोडेसे माघारी पडतात की काय. आग्र्यांमध्ये जिथे आम्ही पाहतो की आग्री समाज असा समाज आहे की जिथे अनेक वेळेला प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा प्रत्येक युवक पाहायला मिळाला आहे. अनेक वेळेला आपण पाहिलं तर आईनंतर पत्नीनंतर आईकडे, आईनंतर पत्नीकडे चावी ही सातत्याने दिली जाते. मेहनत करणारा समाज कोणता तर आग्री समाज आहे. हुंडा पद्धत नाही आग्री समाजामध्ये, ही तितकीशी महत्वाची बाब. आखूट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, चेंडूने घेतलेली उसळी जी यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. या गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. आजचा दिवस त्याचा आहे आणि संपूर्णतः मनसुबे बनून आलाय मैदानामध्ये आणि त्याचं आज जे काही नाणं खणखणीत वाचतंय ना, ती त्याची गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तेजसचा हा चेंडू सर बॅटने सर धाडलाय. कमाल है, धमाल है, ये खिलाडी बेमिसाल है. षटकार. थँक्यू. या षटकारानंतर संघाची धावसंख्या 44 धावा, 7 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज. आने वाली गेंदें रहेंगी 7 और जीत के लिए 22 रनों की जरूरत. 7 चेंडू आणि 22 धावा. काय घडणार या मॅच मध्ये? 7 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय एक दर्जेदार अशी स्पर्धा, अर्थातच श्री दहावी चषक 2021 पर्व 9. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम, श्री धावीर मित्रमंडळ रोहा आयोजित रोहा तालुक्यातील क्रिकेटचा विश्वचषकासारखी असणारी ही स्पर्धा. सर बॅटने ओव्हर द बॉलर, हे चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना स्ट्रेट डाऊन राऊंड, मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक हिट, चौकार. थँक्यू. प्रीत बंद्रेचं हे गीत सादर करण्यात आलं. आमच्या डीजेचं ही कौतुक करूया. आमच्या समालोचक कक्षामध्ये जिथे अभिही उपस्थित आहेत, जे ड्रीम स्पोर्ट्स साठी कार्यरत आहेत, आमचे गुणलेखक उमेशजी साळुंके, गेले 5 पर्वामध्ये मी त्यांच्या सोबत काम करतोय आणि योगेश गंभे उपस्थित आहेत. एक खऱ्या अर्थाने एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे गणना केली जाते आणि आमच्या व्यासपीठाच्या समोर ज्यांना खुल्या क्रिकेटमध्ये अनेक वेळेला पाहायला मिळतं, अर्थात हेमंती उपस्थित आहेत. जिथे एक मॅच चांगली होणार, येणारे 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. 2016 आठवा जिथे मात्र वेस्ट इंडिज आणि इंग्लंडची ती मॅच बेन स्ट्रोक गोलंदाजी करत होता. कार्लस ब्रॅथवेटने 6 चेंडू मध्ये 4 षटकार टोकले होते. 6 चेंडू 19 धावांची गरज असताना 4 षटकार त्याच्या बॅट मधून आले होते. परंतु या मॅच मध्ये स्ट्राईक एंड वरती असणार आहे. अर्थातच निशी कर्णेकर पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती आहे संदेश, ज्याच्या बॅट मधून 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्यात. सरळ बॅटने त्यांनी फटकेबाजी केली. 6 चेंडूंचा खेळ शेष. विजय गोलंदाजी मार्क वरती आहे. आयकॉन गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय, गोलंदाजी मार्क वरती. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील, गॉट बिहाइंड द विकेट. खेळाडू क्रमांक 14 बाद. थँक्यू. कामाची सुरुवात कशी असू द्या, परंतु अनेक वेळेला ही गोष्ट महत्वाची ठरते की ते तुम्ही कसं पूर्ण करता. रिप्ले मध्ये आपल्या मेगा स्क्रीनवरती आपण पाहूया. अकुट टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीवरती होता आणि जिथे चेंडूपासून दूर खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शरीर भेदक मारा थोडासा पाहायला मिळाला, जी मात्र बॅटची चायनीज कट घेऊन यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना खेळाडू बाद झाला. तो धक्का बसला. चौथा येणारे 5 चेंडू आणि 18 धाव संख्येची गरज. 5 चेंडू 18 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये तुषार मैदानामध्ये दाखल झालाय. भरधाव शरीरवृष्टी आहे. आज मात्र या बाहुबलीच्या बॅट मधून कशी फटकेबाजी केली जाणार, त्याच्या बाहू मध्ये असणार दम
आता दाखवावा लागणारा दमखम चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून, झेल टिपला जातोय. खेळाडू क्रमांक 5 सोनार सिद्धी धाटाव या संघाला यश. खेळाडू बाद. थँक्यू. हॅट्रिकचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विजय सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. हॅट्रिक जिथे मात्र आम्हाला कुलदीप यादवची आठवण होते. वयाच्या 14 वर्षे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारा कुलदीप यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेतली. जिथे मात्र तुम्ही पाहिलं तर एका बाजूला दीपक चहर याच्या नावावरती गतवर्षी हॅट्रिक पाहायला मिळाली. एका बाजूला भारतीय संघाचा चेतन शर्माने घेतलेली हॅट्रिक ती तितकीशी महत्वाची ठरली होती. एका बाजूला मोहम्मद शमी, अनेक संकट आली त्याच्या आयुष्यामध्ये, तरी देखील त्याने बहारदार धारदार गोलंदाजी केली, हॅट्रिक घेतली. ही मॅच मधील हॅट्रिक तितकीशी महत्वाची ठरणार आहे. गोलंदाजी मार्क वरती विजय दाखल झालाय. येणारे चेंडू आहेत 4 आणि 4 चेंडू मध्ये 18 धाव संख्येची गरज. 4 चेंडू 18 धावा. हॅट्रिकचा बॉल घेऊन विजय सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. जिथे स्ट्राईक कोणाकडे रोटेट केली जाते. योगेजी गंभे माझ्यासोबत आहेत. योगेजी, मी गोलंदाजाचं कौतुक करेन, त्याने चेंडू टाकला, लीडिंग एज घेतली गेली, परंतु तो क्षेत्ररक्षकाकडे पाहत गेला नाही. त्याने पाहिलं की कोणता फलंदाज कोणत्या स्ट्राईक एंड वरती जातोय हे त्याला ठाऊक होतं. कारण जिथे मात्र एकंदरीत आपण विचार केला तर संदेशची बॅट बोलते चौकार आणि षटकारांची भाषा. तो जर का स्ट्राईक एंड वरती गेला, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे कारण स्ट्राईक रोटेट झालेली आहे की नाही, हाच प्रश्न उद्भवतो. आणि जिथे मात्र तिसरे पंच अर्थात त्या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे बाळाशेठ माबळे साहेब यांनी लगेचच दर्शवलंय की स्ट्राईक रोटेट झालेली नाही आहे. अर्थात संदेश नॉन स्ट्राईक एंड वरती असणार. बाळासाहेब, रिव्ह्यू नाही आहे, स्ट्राईक रोटेट साठी रिव्ह्यू नाही आहे आणि रिव्ह्यू दिला जाणार नाही याकडेही मी तुमचं लक्ष वेधतोय. रिव्ह्यू कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी दिला जाईल हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. लक्षात घ्या, एकंदरीत जिथे मात्र बिमर साठी हाईट साठी आम्ही नो देतोय, एकंदरीत साईड लाईन साठी जो नो दिला जाईल तो ओव्हर स्टेपिंग साठी असणार आहे आणि रनआउट याच्यासाठी दिला जाईल. याकडे मी तुमचं पुन्हा एकदा लक्ष वेधतोय. रनआउट साठी दिला जाणार, हाईट फॅक्टर पाहिला जाणार आणि स्टंपिंग खेळाडू बाद आहे की नाही या गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. आपण ही स्पर्धा जिथे पाहतोय श्री धावीर मित्र मंडळ रोहा आयोजित रोहा तालुका क्रिकेट विश्वाचा मानाचा करंडक यावर्षी ही तितक्याच थाटात तितक्याच दिमाखात इथे आयोजन करण्यात आलंय. या रोहा क्रिकेटने अनेक गोष्टी दिल्या, त्यामधील धावीर मित्र मंडळाच्या माध्यमातून येणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आम्हाला दिला. आज ही स्पर्धा सातत्याने 365 दिवस वाट पाहिलं जाते. या स्पर्धेचं अनेक संकट आली. कालच्या दिवसामध्ये पाऊस नावाचं एक संकट आलं, एक संकट हेलिकॉप्टर नावाचंही होतं, परंतु तेही दूर झालं. आणि तदनंतर जिथे मात्र आपण पाहतोय की आजच्या दिवसामध्ये दिमागदार दर्जेदार आयोजन पाहायला मिळत आहे. आज पहिला दिवस आहे जिथे रंगते मॅच क्रमांक 2 मैदानामध्ये. येणारे चेंडू 4 आहेत, विजयासाठी बनवायचे आहेत त्या धावा 18. गोलंदाज विजय गोलंदाजी मार्क वरती आहे, जो हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन उपस्थित झालाय. हॅट्रिक क्रिकेटमध्ये हॅट्रिक हा शब्द कसा आला,
जिथे क्रिकेटच्या अगदी सुरुवातीला स्पोफर्क नामक एक गोलंदाज होता, ज्याने जिथे मात्र 3 चेंडू 3 फलंदाजांना बाद केलं. आणि त्या काळी एक हॅट दिली जायची, जी आपण हॉर्स रेडिंग करतो त्यावेळी एक हॅट असते, ती हॅट दिली जायची आणि त्याच्या संपूर्ण मित्र परिवाराने त्याला ती हॅट गिफ्ट केली होती. आणि तदनंतर क्रिकेटमध्ये हॅट्रिक हा शब्द आला होता. ओव्हरहँड पद्धतीने गोलंदाजी, त्याला आपण ओव्हर आर्म म्हणतो. हा शब्द कसा आला तर क्रिस्टिना लिव्हिस नावाच्या एका महिलेने ज्यावेळी मात्र ओव्हर आर्म पद्धतीने चेंडू टाकला आणि तदनंतर क्रिकेटमध्ये ओव्हर आर्म हा शब्द देखील आला होता. अनेक गोष्टी आहेत मैदानामध्ये. हॅट्रिकचा बॉल घेऊन विजय सज्ज होत असताना पाहायला मिळणार. 4 चेंडू आणि 18 धावांची गरज असताना हॅट्रिक बॉल. पहिली हॅट्रिक संपादन केली जाणार का या स्पर्धेतली? आजचा दिवस गोलंदाजांचा बोलबाला राहिला आहे, परंतु ह्या हॅट्रिक पाहायला मिळणार का? स्ट्राईक एंड वरती आहे सतेज ऑन स्ट्राईक. हॅट्रिक बॉल. रनवे मध्ये थोडासा बिघाड होतोय. स्वतःच्या रनवे वरती पुन्हा एकदा धावत दाखल होत असताना पाहायला मिळेल तो विजय. आणि अगदी सुरुवातीचा जर का आपण पाहिलं ना तर पूर्वार्धामध्ये गोलंदाजी करणारा निशी याला जर का आपण पाहिलं ना जवळपास 7 ते 8 वेळेला तो पुन्हा एकदा रनवे वरती दाखल झाला होता. मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना एक वेगळ्या पद्धतीचं दडपण असतं, जो आपण ज्या वेळेला ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो ना, रनवे वरती धावत असताना अनेक वेळेला बिघाड होतातही. रनवेवरच्या बिघाड म्हटल्यानंतर आम्हाला योगेश गंभीरची आठवण यायला पाहिजे. गोलंदाज सज्ज होतो राईट मोर द विकेटने. खोलवा टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने केला, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर सतेजच्या बॅट मधून चौकार. थैंक यू. जो पानी से नहाते वो केवल लिबास बदलते हैं, जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते. या मॅच मध्ये इतिहास बदलला जाणार का? 3 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. येणारे 3 चेंडू आणि 14 धावा. गोलंदाजी माकवती विजय राईट मोर द विकेटने. हा चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. निर्धाव येत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट झाली आहे. खेळाडू इथे विकेट सॅक्रिफाइस करतोय, जिथे फलंदाज सतेज रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू. पुढील मॅच आपण अनाऊन्स करूया आणि त्याआधी आपण विनंती करूया की लगेचच आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत दोन्ही संघांनी पोहोचवायची आहे. 2 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं लक्ष वेधतोय. मॅच जर का बरोबरी झाली तर प्रथम विकेट आणि तदनंतर नाणेफेकीवरती दिली जाणार. येणारे 2 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. 2 गेंदे 14 रन. दहावीर चषक 20-21 पर्व 9. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती विजय. स्ट्राईक एंड वरती आहे अर्थातच संदेश. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सामन्याची औपचारिकता आता मात्र शेष असणार आहे. आग्री बॉईज रोट हा संघ पराभूतीच्या गर्द छायेमध्ये अडकलाय. येणारा 1 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. एखादा याची इथे मात्र जर का 1 ते 2 चेंडू नो आले आणि यदा कदाचित त्यावरती मोठा फटका आला तर सामन्याचं चित्र पालटू शकतं. परंतु विजय अशा पद्धतीची गोलंदाजी करेल की का हे देखील पाहावं लागेल. फटका इथे फसलाय. मॅच इथे क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली, जिथे मॅच इथे जिंकली आहे सोनार सिद्धी धाटाव या संघाने. इथे मॅच जिंकली आहे. कॉंग्रॅच्युलेशन बॉयज, वेल प्लेड. थँक्यू. इतिहास इथे रचला जातोय. गतवर्षीचा विजेता संघ या स्पर्धेमधून बाहेर फेकला गेलाय. या वर्षी एक नवीन विजेता संघ जरूर